नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, कालच मी एक जो व्हिडिओ केला होता तो म्हणजे रेल्वेच्या संदर्भात. ती रेल्वे उत्तर प्रदेशातल्या उत्तर भारतीयांची आहे का असा प्रश्न मी उपस्थित केला होता. त्यावेळेला मी बोलताना म्हटलं होतं की हे जे मी बघतोय की मुंबई गोरखपूर मुंबई गोरखपूर गाडी परमनंट केली आणि आमची सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूरला जाणारी कायमची रद्द केली, हे ऐकल्यावर माझ्या तळपायच्याच मस्तकाला गेली. अशा सातत्याने तळपायची आग मस्तकाला जाण्याच्या अनेक घटना, राजकीय घटना महाराष्ट्रात घडत आहेत. आणि त्यातली एक घटना दुसरी म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर मंगलप्रभात लोढा यांनी एक पत्र जारी केलं आहे, ॲड्रेस टू द जैन धर्मीयांना. जैन धर्मीयांना आवाहन करणारं त्यांनी एक पत्र रिलीज केलं आहे की इराण इराक युद्धामध्ये पंतप्रधान सांगितलं की कठीण काळ येणार आहे आणि त्याच्यामध्ये गॅस, इलेक्ट्रिसिटी वगैरे वगैरे काहीतरी कमतरता होणार आहे. तुम्हाला जर गॅस जैन धर्मीयांना मुंबईमध्ये कुठेही कमी पडले, गॅस सिलेंडर नाही मिळाला, तर त्या सर्वांनी मंगलप्रताप लोढाला जैन धर्मीयांनी डायरेक्ट फोन करायचं, तो त्यांच्यासाठी सिलेंडर अरेंज करून देणार. ही बातमी ऐकली, पाहिली, वाचली नाही. ते लेटर त्यांचं इंस्टाग्राम आलं आहे पण मी ते वाचलं नाही आणि माझ्या परत एकदा तळपायच्या एक मस्तकाला गेली. खरं म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा स्थिर सरकार होतं त्यावेळेला जर एखादी गुजराती मंत्र्याने अशा प्रकारचं लेटर किंवा अशा प्रकारचं आवाहन केलं असतं तर त्याला तात्काळ सॅक केला गेला असतं, त्याला बडतर्फ केलं असतं मंत्रिमंडळातनं त्यावेळेच्या CMने. पण आता ते शक्य नाही आहे. आता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अनाजी दत्तच्या भूमिकेत असलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांना कसल्याही प्रकारचं सगळं सब्जेक्ट टू त्यांना जे दिल्लीतनं शक्ती मिळाली ते सब्जेक्ट टू. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर अंतर्गत पक्षामध्ये जे कोण त्यांचे विरोधक आहेत त्यांना तुम्ही सर्रास पाहिजे त्यावेळेला त्याला कापून काढा, आम्हाला काही त्यांचं नामोहरम करा, काही प्रॉब्लेम नाही. विरोधी पक्ष पाहिजे तेव्हा फोडा, काही हरकत नाही. पण आम्ही ज्यांना आमच्या आश्रयाखाली असलेली जी गुजराती मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत मात्र हा अधिकार तुम्हाला कधीही मिळणार नाही आणि आम्ही देणार नाही. हेच गेले 12 वर्ष मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात चाललं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कुंभोज, नंतर मंगलप्रसाद लोढा, त्यानंतर प्रकाश मेहता, हे आज गेले 12 वर्ष मुंबईमध्ये धुमाकूळ घालत आहेत. आणि गेली 2.5 वर्ष तर गेली 2 वर्ष तर काय बघायलाच नको. कुंभोजने तर त्या रिडेव्हलपमेंटच्या स्कीममध्ये इतकं काही धुमाल करून टाकलेली आहे. आणि मंगलप्रताप लोढा हा जैन धर्मीयांचं जाळं अखंड नुसत्या मुंबईमध्ये नाही तर अखंड महाराष्ट्रात पसरवण्याचा सातत्याने यशस्वी प्रयत्न करतोय. तो मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जाऊन काय बसतोय, त्याला मुंबईचं पालकमंत्री काय पद दिलं आहे, त्याला कॅबिनेट रँक मंत्रिपद काय दिलं आहे. तो मुख्यमंत्र्यांना आन्सरेबल नाही. ही इज नॉट आन्सरेबल टू CM, कारण ही इज लॉयल टू द मोदी अँड शहा. मोदी आणि शहाच्या वरदहस्तामुळे तो मुंबईमध्ये त्याला मोकळं मैदान दिलेलं आहे. त्याला त्याच्याबद्दल काहीही मुख्यमंत्र्यांकडनं गेलेली तक्रार दिल्लीमध्ये त्याच्याविरुद्ध काही कारवाई होणार नाही. म्हणून मी म्हटलं की मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीस यांना कसले अधिकार आहेत यांच्या याला सॅक करण्याचे. पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात एक परंपरा होती, जे आम्ही लहान होतो ना त्यावेळेला काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये काय असायचं, एक गुजराती मंत्री असायचा आणि तो पण राज्यमंत्री म्हणून. केवळ एक, मला आठवते पोपट नावाचे काँग्रेसचे आमदार होते. ते बरेच वेळा ना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते पण राज्यमंत्री म्हणून, ते पण दारूबंदी खाते. आज असं झालं की मुंबईमधनं 2-2, 3-3 गुजरात्यांना मंत्रिपद मिळत आहेत. महाराष्ट्रातल्या मराठवाडा नंतर विदर्भमधनं गुजरात्यांना आमदारकी, खासदारकी अगदी राजरोसपणे मिळते. कळलं, अशी परिस्थिती आलेली आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काहीच नाही करू शकणार आहे. कळलं की नाही. आणि हे जे चाललं आहे की नाही सगळं तुम्हाला सांगतो, म्हणजे मुंबईमध्ये आत्ता मी एक बातमी वाचली, कांदिवलीमधले एका कॉलेजला चक्क युनिव्हर्सिटीचे नियम डावलून त्या कॉलेजचं नावाची पाटी आहे ती गुजरातीमध्ये लावण्यात आलेली आहे.
मी जिथे राहतो त्या कांदिवली बोरिवलीच्या विभाग अनेक गुजराती लोकांची दुकाने आहेत की त्यांनी महाराष्ट्रात कायदा आहे की तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठळक अक्षरात सर्वात मोठ्या आकारामध्ये मोठ्या फॉन्टमध्ये मराठीमध्ये नाव लिहिलं पाहिजे. हा सरकारचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाने तो मान्य केलेला आहे. तो आदेश धाब्यावर बसून अनेक गुजराती व्यापारी लोक आपल्या दुकानावर मराठीचं नामनिशाण पुसून टाकण्यासाठी गुजरातीमध्ये नाव लिहितात. पण म्युन्सिपाल्टीला तिकडचा जो वॉर्ड ऑफिसर म्हणजे असिस्टंट कमिशनर तो काय त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायची हिंमत दाखवत नाही, कारण त्यांनी तसं केलं तर लगेच त्याची तक्रार दिल्लीमध्ये जाईल याची त्याला खात्री आहे. कळलं की नाही. आणि ते मुंबई आणि महाराष्ट्रामधले चीफ मिनिस्टर जे मुख्यमंत्री आहेत ते तर अनाजी दत्तोच्या रोलमध्ये आहेत. ते अशा विरुद्ध तोंडाची घडी हातावर बोट असं करूनच उभे राहणार आहेत. हे सातत्याने आपल्याला दिसतंय. कळलं की नाही. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या घटना ज्या घडत आहेत ते आता डायव्हर्शन असेल तर तो इंग्रजी आणि मराठीमध्ये असतं. आता तो गुजरातीमध्ये कुठल्या तरी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या एका शाखाप्रमुखाने त्याविरुद्ध ती पाठी हलवून घेतली. हे तुम्हाला काय वाटतं सहजगत्या होते असं वाटतंय. मला जो पॉईंट इम्प्रेस करायचा आहे तो काय सहजगत्या होते असं वाटतंय. दिस हॅज बीन प्री प्लान कन्सेप्च्युअलाइज in Delhi by Modi Shah lobby and and executed by the देवेंद्र फडणवीस, जो त्यांचा शिलेदार आहे, जो त्यांचा मनसबदार असा सरदार इथे आहे की ज्याच्याकडे मुंबईचं महाराष्ट्राचं 3 ते 4 वेगळी राज्य करायची. त्यासाठी ते वाढवण बंदर आणलं आहे. त्यानंतर इकडनं मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये हिंदी पट्टा तयार करतायत. तिकडे मुंबईचं सगळं गुजरातीकरण करायचं. हे जे सगळं चाललेलं आहे दिस इज सगळं याची सूत्र सर्व दिल्लीमधनं हलवली जात आहेत. मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा या कार्यामध्ये रोल तिकडे दुर्लक्ष करायचं आणि त्यांना जे काय करायचं ते करू द्यायचं आहे. कळलं की नाही. मला दुःख काय वाटतं माहिती आहे, हा जो मंगलप्रताप लोढा आहे ना, हा मुंबईमध्ये कोणच नव्हता. याची झिरो, ही इज अ बिग झिरो. कळलं की नाही. आणि तो जो निवडून येतो ना तो आमच्या आपेराऊस गिरगावमधनं म्हणजे पूर्वीचा आपेराऊस मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. 1971 साली इंदिरा लाटेमध्ये पण प्रमोद नवलकर त्या वॉर्डमधनं त्या विभागातनं निवडून आले होते. त्यानंतर प्रमोद नवलकर पडले 77 साली. पण लगेच शिवसेनेने तो हे काबीज करून शेवटचे म्हणजे अरविंद नेरकर त्या इकडनं आमदार झाले होते आपेराऊस मतदारसंघातनं. आणि आपला सिटिंग आमदार तिथे असताना ती सीट भाजपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सिटिंग MLAची सीट मंगलप्रभात लोढाला दिलं. हे एक शिवसैनिकांच्या मनात असलेलं एक कायमचं कोड आहे. असं काय घडलं की ती सीट आपल्याला BJPला द्यावी लागली. हे कोडं काय अजूनही कोणाला शिवसैनिकांना उलगडलेलं नाही. आणि त्याचीच आज जबर किंमत आपण देतोय. ते म्हणजे कुलाब्याच्या दांडीपासनं ते ताडदेवपर्यंत आणि पुढे परळपर्यंत मध्ये शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचं राजकारण हा मंगलप्रसाद लोढा 4 वेळा तो निवडून आला आहे त्या मतदारसंघातनं. त्यांनी त्या मतदारसंघाचं नाव देखील बदललं आणि 4 वेळा निवडून येऊन तिकडनं सर्व मराठी वस्त्या तो खाली करून घेतो आहे. बिल्डर आहे तो, खाली करून घेतो आहे. सगळ्या वाड्या तो खाली करून घेतो आहे. मराठी लोकांना तिकडे भाषिकांना तिथे जागा देत नाही आहे. ही त्याची दडपशाही. म्हणजे त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघाच्या इलेक्शनमध्ये त्यांनी पॅनल उभं केलं होतं. मुंबईमधलं जेवढ्या त्या मतदारसंघामध्ये संघटना आहेत मराठी भाषेत त्या सगळ्या काबीज करण्याचा तो प्रयत्न करतो आहे सातत्याने. काही ठिकाणी त्याला यश मिळालं, काही ठिकाणी त्याला अपयश मिळालं आहे. पण मुख्यमंत्री म्हणून हे याच्यामध्ये काही कार्यवाही करणार नाहीत, कारण त्यांच्याकडे तो प्रिरॉगेटिव्ह. खरं म्हणजे कुठल्याही मंत्र्याला घेणं, एखाद्या आमदाराला मंत्री करणं की मंत्रिपदावरनं एखाद्याला काढणं, दूर करणं हा मुख्यमंत्र्यांचा खास अधिकार आहे. प्रिरॉगेटिव्ह म्हणतात. पण मी जसं म्हटलं की त्याला हा जो अधिकार आहे तो शहा आणि मोदींनी यांना दिलेल्या महाराष्ट्रामध्ये. ते कोणासाठी? फडणवीस तुमचे शत्रू कोण असतील राजकीय त्यांना नेस्तनाबूत करा. विरोधी पक्ष फोडा, आम्ही तुम्हाला इथे 100% सपोर्ट करू. पण आमच्या आश्रयाखाली, दिल्लीच्या आश्रयाखाली, आमच्या आधिपत्याखाली जी माणसं गुजराती लॉबी आम्ही कार्यरत ठेवलेली आहे तिकडे महाराष्ट्राचं वाटोळं करायला, त्यांच्याकडे नजर उचलून पण तुम्ही बोलायचं नाही. त्यांच्याविरुद्ध कारवाई तर सोडाच. याचं एक ज्वलंत उदाहरण आहे त्या मंगलप्रभात लोढा. आज तो कंभोज, किरीट सोमय्या, प्रकाश मेहता. हे प्रकाश मेहताला पण मागच्या टर्ममध्ये 14 ते 19 त्याचा भ्रष्टाचार नजरेत आल्यावर ताडदेवच्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये शेवटपर्यंत फडणवीस त्याला बाजूला करू शकले नाही. कारण ते म्हटलं ना त्यांना जी शक्ती दिलेली आहे दिल्ली लॉबीने विथ अ रायडर कंडिशनल सब्जेक्ट टू असं दिलेलं आहे. तुम्ही वाटेल ते करा. या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातले बावनकुळेंना जर काढायचं असेल तर त्यांना दिल्लीची काय परमिशन नको तरी काढू शकतात. पण लोढाला नाही हात लावू शकत.
त्या मुलुंडचा नागडा जो किरीट सोमय्या त्याला ते काही करू शकत नाही, अशी प्राप्त परिस्थिती आली आहे. म्हणून मी हे जे मला तळपायच्या एक मस्तकाला जाण्याचं कारण आहे ते हे कारण होतं. मित्रांनो, मला जे दिसलं ना आणि मला सहनच नाही हो कित्येकदा, त्यामुळे मी पटदिशी तुमच्याशी येऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. मी जे काही बोलतो हे तुम्हाला पटत असेल ना तर माझा व्हिडिओ लाईक करा. माझा जो चॅनल आहे ना टाइम्स ऑफ महाराष्ट्राला, त्याला सबस्क्राईब करा. कारण त्याचं काहीतरी यूट्यूबच्या याच्यामध्ये माझं ते जे काय मीटर असतो त्या मीटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा, मित्रमंडळीमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या एरियातल्या राजकारणी लोकांकडे, आज सगळ्यांकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मी जे काय सांगतो आहे की ह्या महाराष्ट्राचं आणि पर्यायाने म्हणजे प्रायोरिटी बेसिसवर मुंबईचं जे गुजरातीकरण चालू आहे त्याच्यासाठी एक प्रचंड असा मोठा लढा उभारण्याची आवश्यकता आहे. हे मराठी जनमानसाच्या ध्यानात आणून देण्यासाठी हा मी व्हिडिओ केला आहे. बघा, मी सातत्याने असे व्हिडिओ करतच राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला मी नेहमी सांगतो की प्लीज 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 टेक केअर, असं नेहमी सांगतो. त्याच्याबरोबर मी आता नेहमी सांगतो आहे की हक्काने बोला, जिथे छाती ठोकपणे सगळीकडे सांगा की आम्ही मराठी आहोत आणि मराठीचा स्वाभिमान धरून मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठी लोकांची जमीन जगवण्यासाठी सातत्याने एकमेकाला सहाय्य करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. आज तुम्हाला लगेच परत एकदा भेटायला आलो आहे. त्याचं कारण म्हणजे तळपायच्या एक मस्तकाला घेण्याचा आणखीन एक प्रकार म्हणजे डोळ्यासमोर आला. मी एक व्हिडिओ पाहिला आणि म्हटलं की आता ह्या विषयावर पण आपल्याला बोलायलाच पाहिजे. कळलं की नाही? कारण मी एक राजकीय विश्लेषक आहे, राजकारणावर सातत्याने विचार करतो आणि जनरली मी कुठल्याच पक्षाची, मी ज्या पक्षाशी संबंधित आहे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, याची काही मी सतत सातत्याने त्यांचीच बाजू उचलून धरतो असं नाही. राजकीय विश्लेषण करताना मी समतोल विचार करतो आणि जी काही खरी परिस्थिती, माझा ॲनालिसिस आहे तुमच्यापुढे मांडण्याचा नेहमी प्रयत्न करतो. फक्त इलेक्शनच्या दरम्यान मात्र मी माझ्या पक्षाचाच छातीठोकपणे मी प्रचार करतो, बेधडकपणे. आत्ताच एक मी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये ते पत्रकारांना सांगतायत की शिवसेना, बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इतका आता लहान झालेला आहे की मी त्याचा विचारच करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. त्यांची आणि शिवसेनेची जी काय भांडणं चालू आहेत, म्हणजे शिवसेनेची, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. ते एकमेकात भांडो, मारामारा करो, शिव्या घालवत एक, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण आमचा पक्ष मोठा झालेला आहे आणि मला प्रगती करायची आहे, मला राज्य चालवायचं आहे. तुम्हाला खरं सांगतो, सत्तेचा माज म्हणजे काय ना, ते ह्या देवेंद्र फडणवीस यांना बघितल्यावर कळतं. मला वाटलं होतं त्यांना ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सेंट्रल लीडर्सनी त्यांचं जे सतत त्यांना 2.5 वर्ष जे अपमानित करत होते ना, त्यातनं ते काहीतरी धडा घेतील असं मला वाटलं होतं. पण ते त्यांचा धडा शिकलेले नाही आहेत. कळलं की नाही? ते परत आपल्या मूळ पदावर आले की मी परत येईन, तीच कॅसेट त्यांनी चालवली आहे. आणि तो जो सत्तेचा माज आहे ना, तो त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, चारित्र्यात पूर्णपणे दिसत असतो. त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे सांगतोय मी, बाकीचे राजकीय विश्लेषक या विषयावर बोलतील की नाही याची मला काही कल्पना नाही आहे, पण मी मात्र तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की भारतीय जनता पक्षात तुमचा जो पक्ष आहे ना फडणवीस साहेब, तो पक्ष कधी मोठा नव्हताच, आता पण नाही आहे आणि पुढे पण तो कधी मोठा होणार नाही. हे तुम्ही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त मोठेपण घेण्यासाठी तुम्ही शिवसेनेचे खांदे वापरलेत दोन्ही. त्या खांद्यावर बसल्यावर तुम्ही तो शिवसेनेचा खांदा तो फेकून दिला. कळलं की नाही? आणि मग त्या खांद्याची छकलं पाडण्याचा तुम्ही पैसा आणि सत्तेचा उपयोग करून ते काम तुम्ही केलं. त्या गोष्टीमुळे तुम्ही कधीच मोठे नाही झालात. आज जे तुम्हाला 132 सीट मिळालेल्या दाखवताय तुम्ही, आणि शिंदेच्या सेनेला 58 आणि राष्ट्रवादीला 42, हे सगळा विजय तुम्हाला इलेक्शन कमिशनने मिळवून दिलेला आहे. तो काही जनतेच्या मतावरचा विजय नाही आहे. ही लक्षात ठेवा तुम्ही, ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायला पाहिजे, जी जनतेच्या ध्यानात आहे. तुम्ही तुमचे जे काही विजय मिळत आहेत ना 2021-22 पासून, ते सगळे मॅनेज, एक्झिक्युटिव्ह, कन्सेप्च्युअलाइज बाय द इलेक्शन कमिशनर. कळलं की नाही? मग त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल वोटर्स तुम्हाला पाहिजेत ते करता. विरोधकांची जी मतं आहेत ते मतदार तुम्ही काढून टाकताय. कळलं की नाही? मतदान यंत्र आहे त्याच्यामध्ये तुमची गफलत असते, तिकडे केलेलं मतदान सगळं डायरेक्ट तुम्हाला जात आहे. असे अनेक तुमच्यावर आरोप जात आहेत आणि त्याची चौकशी
ट्रान्सपरंट चौकशी, पारदर्शक चौकशीला तुम्ही, तुमचे मुख्यमंत्री, तुमचा इलेक्शन कमिशनर, तुमचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोणी तुमच्या पार्टी किंवा तुमची पितृसंस्था RSS तयार नाही, ते तर बोलतच नाही त्या विषयावर, कळलं की नाही. त्यामुळे तुमची जी ताकद आहे ना ते त्याला काही अर्थ नाही आहे, ती खरी ताकद नाही आहे. नुसतं इलेक्शन जिंकले म्हणून तुम्ही कधीच मोठं होऊ शकत नाही. मी 52 वर्ष शिवसेनेच्या राजकारणात काम करतो आहे, शिवसेना पक्षासाठी. मला ना आयुष्यात कधी, मी तर रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, त्यावेळेला 52 वर्षापूर्वीच काम केलं, त्यावेळेला पण रस्त्यावरचं, आज पण रस्त्यावरचंच कार्यकर्ता आहे. पण मला ना तुमचे ते ब्लॉक लेवलचे कोण आहेत, आणखीन कोण आहे, ह्या गोष्टी, हे कार्यकर्ते मला आज तग्यात कुठे दिसलेले नाही. क्वचित कुठल्याही मोठ्या प्रसंगाला, कुठे दंगली झाल्या, कुठे समाजकार्य, हे कधी कार्यकर्ते दिसलेले नाही. एक RSSची जेव्हा मिरवणूक निघते दसऱ्याला, त्यावेळेला सगळेजण हाफ चड्ड्या घालून मी पाहिलेत. कार्य करण्यासाठी मला कार्यकर्ते, राजकीय करण्यासाठी कार्यकर्ते मला कधी दिसलेले नाहीत. कार्यकर्त्यांमुळे मोठा पक्ष होत असतो आणि ते कार्यकर्ते तुमच्याकडे कधी नव्हते आणि नाहीत. आज जो तुम्हाला कार्यकर्ते आलेत, हा जो भ्रम झाला आहे ना, हे गुळाला चिकटलेल्या मुंग्या आहेत, कळलं की नाही. ती ताकद नाही आहे तुमची, कळलं. ती ताकद वाढवण्यासाठी जो करिश्मॅटिक नेते मंडळी लागतात, तसा नेता तुमच्याकडे नाही आहे, कळलं की नाही. खोटं बोलून मोठे होणारे नेते तुमच्याकडे आहेत. उदाहरण द्यायचं, तुमचे पंतप्रधान नेहमी बंडला मारत असतात, हे सगळं सगळ्या सामान्य नागरिकाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कधी मोठे नव्हताच, तुमचा पक्ष कधी मोठा नव्हताच आणि होणार पण नाही. आज तुम्हाला जी सत्तेचा माज जाऊन तुम्हाला वाटते ना तुम्ही मोठे झालात म्हणून, ती जी सूज आहे, सत्तेची सूज आहे. म्हणजे डायबिटीजचं उदाहरण द्यायचं झालं तर डायबिटीजचा पेशंट किंवा कॅन्सर पेशंट यांना इन्फ्लेमेशन म्हणजे सूज होणे, शरीरावर सूज येते, त्यामुळे ती जाड झाल्यासारखा भास होतो. पण ती जाड झालेली नसतात, त्यांची प्रकृती चांगली नसते, त्यांना त्यांच्या अंगावर सूज आलेली असते. तशी तुम्हाला जी आहे ना, तुमच्या बोलण्यात, चालण्यात, चलनात, वागण्यात जे दिसतंय ना, ती आलेली सत्तेची सूज आहे. दुसरं उदाहरण देतो, तुमची ताकद काहीच नाही आहे. तुम्हाला कसं आहे, रिपेअरिंग, आता तुमच्या हाताखाली रिपेअरिंग बोर्ड आहे ना, माडा आहे, त्याचं एक रिपेअरिंग बोर्ड आहे. ते रिपेअरिंग बोर्ड ज्या मोडकळीला आलेल्या बिल्डिंग त्यांच्या अखत्यारीत आल्या की पहिलं काय करतं, ते येऊन खाली प्रत्येक ठिकाणी बांबू ठोकतात त्या बिल्डिंगची पडू नये म्हणून. तशी अवस्था तुमच्या पक्षाची आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला आज ED आहे, CBI आहे, पोलीस यंत्रणा आहे, नंतर तुमची इन्कम IT आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे. हे सगळे रिपेअरिंग बोर्ड जसे बिल्डिंग पडणाऱ्या, जीर्ण झालेल्या बिल्डिंगला बांबू लावून टेकू देते ना, आधार देते ना, तसे हे तुमचे टेकू आहेत. ज्या क्षणाला हे टेकू बाजूला होणार, त्यावेळेला तुमचा जो भारतीय जनता पक्षाचा जो काय तुम्ही म्हणताय मोठा झाला आहे, डोलार आहे ना, तो क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार आहे, हे लक्षात ठेवा. आज मी सांगतोय, काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला सांगतोय, माझं विश्लेषण बरेच लोकांना पटणार नाही. मला तुमची माणसं 20 पैसे प्रत्येक प्रतिक्रियेवर माझा ट्रोल पण करतील, मी त्याची कधी पर्वा केली नाही आणि करणार पण नाही. पण तुम्हाला एक राजकीय विश्लेषक म्हणून सांगतो, जो रस्त्यावरचं राजकारण बघून नेहमी विश्लेषण करतो, म्हणून तुम्हाला छातीटोकपणे सांगतो, पुढच्या 10 वर्षामध्ये तुमचा भारतीय जनता पक्ष, RSS या संस्था नामशेष होणार आहेत. कारण तुमची ताकद कधी नव्हतीच. तुमची आहे ती फक्त मीडियामध्ये आहे. मीडिया जो विकत घेतला आहे तुम्ही पैशाचं, त्याच्यामध्ये ताकद होती. ग्राउंड लेवलला तुमचं कधीही काम नव्हतं. तुम्ही काम करू शकण्याची जी माइंडसेट लागतो कार्यकर्ता, तो तुमच्याकडे कधी नव्हताच. तुमचंच उदाहरण घ्या ना, तुम्ही कधी पक्षासाठी काम केलं? तुम्ही डायरेक्ट म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांचे, तुमचे वडील RSSचे मोठे होते, तुमचे काकू महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होत्या, RSSची बॅकग्राऊंड होती, म्हणून तुम्हाला डायरेक्ट महापौरपद मिळालं, नगरसेवक पद मिळालं, त्यानंतर तुम्हाला आमदारकी मिळाली. तळागाळातनं कार्य करत तुम्ही नाही. जे आज मी कार्यकर्ता म्हणून मी 52 वर्षात जे काय मला भोगलं आहे, मी कळलं की नाही, ते त्या प्रकारचं राजकारण तुम्हाला नाही करायला जमलं आणि ते तुम्हाला कळत पण नाही, तुम्हाला समजणार पण नाही. त्यामुळे तुमचा हा जो डोलार आहे ना फडणवीस साहेब, विथ ड्यू रिस्पेक्ट टू युअर ॲबिलिटीज, मी सांगतो की हा तुम्हाला आलेला सत्तेचा माज आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व नेत्यांना, तुम्हालाच नाही, सर्व दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे जे तुमचे लोक आहेत ना, कार्यकर्ते म्हणतात, त्या सर्वांना हा सत्तेचा माज आलेला आहे. तुमची ताकद कधी नव्हती नाही आणि भविष्यात देखील असणार नाही आहे. तुम्ही जे बीज पेरलं आहे ना नाकर्त्या लोकांचं, ते कधी फळाला येणार नाहीत, त्याला कधी फळं लागणार नाही आहेत, लक्षात आहे. तो येणाऱ्या काळामध्ये मी जसं म्हटलं, रिपेअरिंग बोर्डाचे बांबू जे ED, CBI, पोलीस यंत्रणा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, हे बांबू तुमचे बाजूला झाले, हे इलेक्शन कमिशनर, की तुमचा जो मोठेपणा आहे ना, तो क्षणार्धात नष्ट होणार आहे. कळलं ना, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आणि आता सुधारा. कळलं की नाही. हे जे तुम्ही जे महाराष्ट्र विरोधी सगळे जे काय चाललं आहे तुमच्याकडे, तर कंबोज, तो किरीट सोमय्या आणि तुमचा मंगलप्रद लोढा, याच्यात तुमच्या अंगात हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा.
तर महाराष्ट्र मान्य करेल की बाबा आहे कुछ यांच्या अंगात काहीतरी आहे, हिंमत आहे करून दाखवण्याची, ते दाखवा. ते फार ॲप्रिशिएट होईल. त्यामुळे तुम्ही असे शिवसेनेला लहान म्हणून तुम्ही मोठे नाही होणार आहात. शिवसेना ही स्वकष्टाने बाळासाहेबांनी तयार केलेली होती, लक्षात ठेवा. कळलं की नाही? आणि त्याचा जो स्ट्रक्चर आहे हे ज्वलंत उदाहरण आहे. 52 वर्षात कुठल्याही पदाशिवाय मी शिवसेनेचं काम केलं आहे, कळलं. पण शिवसेनेशी गद्दारी करण्याचं कधी मनात आणलं नाही. ही शिवसेनेची ताकद आहे, ही लक्षात ठेवा तुम्ही. ती ताकद तुमच्या पक्षात कधी नव्हती आणि नाही. कळलं की मी आता पण म्हणतो शिवसेनाला काही मर्यादा आहेत. ज्या क्षणाला सेंट्रल लिडरशिप शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेव्हा ठरतील आणि ते स्वतःच्या माइंडसेटमध्ये थोडाफार बदल करून राजकीय कंपू बाजू जी चाललेली आहे त्यातनं बाहेर काढून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, त्या क्षणाला शिवसेनेच्या रोपट्याचं म्हणजे जो वटवृक्ष आहे त्याला फळं यायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा. एवढी प्रचंड टॅलेंट, ताकद या पक्षामध्ये होती, आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, लक्षात ठेवा. कळलं की नाही? तुम्ही बघा इतर पक्षांमध्ये आलेले सगळे कार्यकर्ते शिवसेनेने आले. जी टॅलेंटेड माणसं आलेली आहेत ना ती शिवसेनेने आली आहेत. तुम्ही सांगा ना तुमच्या मंत्रिमंडळात कोण टॅलेंटेड आहे? कळलं की नाही? फक्त त्यांची लफडी बाहेर येत नाही एवढंच आहे. हेच तुमचं कौशल्य आहे की त्यांची लफडी येत नाही, बाहेर काढली जात नाही आणि तुम्ही ती काढू देत नाही. जशी इतर विरोधकांची लफडी तुम्ही प्रेसमध्ये देता ना तशी ते तुम्ही त्यांची देत नाहीत. त्यामुळे ते सगळे चाललेले आहे. त्यामुळे हे डावे ना सगळे पोकळ आहेत तुमचे. लक्षात परत एकदा रिपीट करतो का माझा व्हिडिओ संपवायच्या अगोदर, येणाऱ्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि RSS या दोन्ही संघटना नामशेष होणार आहेत. कारण तुमच्याकडे कार्यक्रम नाही, तुमच्याकडे खरेपणा नाही, तुमच्याकडे लढाऊपणा नाही. कळलं की नाही? खोटं बोलायचं, दाबून दणकटपणे बोलायचं हीच तुमची पॉलिसी आहे. कळलं की नाही? स्वतः लढायचं नाही, दुसऱ्यांना लढवायचं आहे, हीच तुमची पॉलिसी आहे. ही राष्ट्र उभारणीसाठी या गोष्टीची आवश्यकता नसते. भंपकगिरीसाठी चाललंय बघा, दिल्लीत चाललंय ना आज भंपकगिरी, त्याला ते चांगले, ते पोषक आहे तुमचं. पण तुमचे हे सगळे बांबू जे टेकू लावलेले आहेत ना ते गेले की मग बघा काय होतं ते. मित्रांनो, मला जे काय वाटलं माझे थळपायच्या मस्तकाला जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आणि तो जो राग आहे तो बाहेर करण्यासाठी मी हा व्हिडिओ केला. त्या भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये वैयक्तिकरित्या काहीच आकस नाही. मी राजकीय विश्लेषक म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन मी विचार करतो आणि मला जे दिसतं रस्त्यावर ते मी बोलतो आणि तेच आज मी बोललो आहे. कळलं की नाही? जे दिसतं ते बोलतो आहे. कळलं की नाही? तुम्हाला जर माझं हे बोलणं आवडलं तर न विसरता माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सगळीकडे शेअर करा. माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न चुकता सबस्क्राईब करा आणि स्वतःच्या प्रकृतीला प्लीज टेक केअर आणि छातीटीकपणे भविष्यामध्ये आणि आतापासून सांगायला सुरुवात केलं की अभिमानाने सांगा की मी मराठी आहे. थँक्यू.